नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रेक्षकांनो, सुरुवातीला त्यांनी असं दाखवलेलं आहे की ही काव्य इथे अभ्यास करत असते आणि तेवढ्यात तिथे पार्थ तिला तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतो आणि म्हणतो की गरमागरम आहेत, पटकन खाऊन घे. आणि काव्य म्हणते की नाही ओ देशमुख, मला नाही वेळ, नको, नाही, परवावर आले विलियम्स, मला अभ्यास करू देत. पार्थ म्हणतो प्रेक्षकांनो की काव्याला, तुम्ही जर जेवला नाहीत ना तर मेंदूचं सगळं लक्ष पोटाकडे जाईल. पार्थ म्हणतो जर जेवण करून तुम्हाला झोप आली तर मी आहेत ना इथे काम करत बसणारे, तुमच्या कानाशी हॉर्न वाजवेल. तरी काव्या म्हणते प्रेक्षकांनो की नको नको. आणि पार्थ म्हणतो की एक काम करतो, मी तुम्हाला भरवतो. काव्या म्हणते की काय? पार्थ म्हणतो की चान्स मारत नाहीये, मित्र म्हणून तुमचा वेळ वाचवतोय. पार्थ म्हणतो की मानतात ना तुम्ही मला मित्र, का फ्रेंडशिप बँड फक्त माझे बँड वाजवायला बांधला होता. प्रेक्षकांना इथे काव्या काहीच बोलत नाही. पार्थ म्हणतो तुम्ही करा, मी फक्त तुम्हाला भरवतो. आणि इकडे काव्या म्हणून म्हणते की पार्थला किती काळजी आहेत माझी, नको म्हटलं तरी शेवटी हट्टाने जेवण घेऊन आलेच. प्रेक्षकांना पार्थ म्हणतो की तुम्ही खा पण आणि अभ्यास पण करा. आणि काव्या म्हणते की नको नको, खरंच नको. पार्थ म्हणतो की डोकं खाण्यापेक्षा ना थोडंसं अन्न खा. काव्या चिडते आणि म्हणते नको म्हटलं ना. आणि पार्थ म्हणतो की लग्नाच्या पंक्तीमध्ये मी तुम्हाला घास भरवला नाहीयेत, पण संसाराच्या पंक्तीमध्ये तर मी तुम्हाला घास भरवणारच. आणि पार्थ हा काव्याला घास भरवत असतो आणि त्याला ते मागचं विज्युअलाइज होतं की जेव्हा तो तिला घास भरवत असतो तेव्हा काव्या म्हणते की काही गरज नाही मला, मी खाते. प्रेक्षकांनो, इकडे पार्थ काव्याला भरवत असतो आणि तिचं ती अभ्यास करत असते. त्याच्यानंतर त्यांचा सीन तिथे स्किप केलेला आहे. त्यानंतर आता नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवलेला आहे. नंदिनी जीवासाठी जेवण घेऊन गेलेली असते आणि इथे जीवा त्याला भूक तो भरपूर लागलेली असते आणि तो जेवण करत असतो. प्रेक्षकांनो, इकडे जीवाला खाता खाता जोरात पटपट खातो ना तो, त्याला भूक लागलेली असते तर त्याला थोडा ठसका जातो आणि मग ही नंदिनी म्हणते की सावकाश आणि त्याला पाणी देते. आणि इथे जीवा खाता खाता त्याचा एक राईसचा दाना त्याच्या होटांच्या तिथे लागतो आणि नंदिनी त्याला सांगते पण त्याला काही कळत नाही. मग शेवटी नंदिनीच काढून घेते आणि जीवाला ते आठवतं की जेव्हा एका कॅफेमध्ये ती त्याला भरवत होती ते. इथे काव्याला पार्थ पाणी पाजतो आणि त्यानंतर काव्याला आठवतं जेव्हा बघा ते एका जोडप्याच्या घरी थांबले होते आणि त्यावेळेस तिला ते खाऊ घालायला लावलेलं होतं की एकमेकांना घास भरवा. आणि जेव्हा ती पार्थला खाऊ घालत होती तेव्हा पार्थ तिचे पोट दाबून घेतो, म्हणजे चावतो असंच. आणि हे प्रेक्षकांना इकडे काव्याला आठवत असतं आणि ती गाण्यातल्या गालातच असते. तसंच जेव्हा आता पार्थ तिला भरवत असतो ना आणि तीही तसंच त्याचा बोट चावून घेते आणि इकडे पार्थ पटकन काढतो आणि असं करतो. त्यानंतर इकडे जेव्हा म्हणजे ज्याच्यासाठी जो पुलाव बनवलेला असतो ना तो तेच खात असतो. इकडे हा पार्थ काव्याला खाऊ घालत असतो आणि ती उभं राहता सुद्धा पार्थ तिच्या मागे मागे खाऊ घालतो आणि ती परत बसते आणि परत तिला खाऊ घालतो आणि तिच्याकडे बघून एक स्माइल देतो. त्यानंतर इकडेही जीवाचं जेवण झालेलं असतं आणि नंदिनी निघते तर तेवढ्या जीवा तिला म्हणतो की थँक्स. नंदिनी म्हणते एवढी तुम्हाला परकी आहेत का? आणि नंतर ती म्हणते की आणि मिस्टर पसारेवाला, मी तुमच्यासाठी खास गोष्ट आणली. आणि नंदिनी म्हणते की देऊ. जीवा म्हणतो की हो. आणि ती म्हणते की 1 मिनिट. आणि इकडे नंदिनी तिच्या पर्स मधनं बडीशेप काढते आणि हा जीवा म्हणतो की बडीशेप, अरे वा. आणि जीवा म्हणतो की किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेते ग तू माझी. नंदिनी म्हणते की म्हणजेच घ्यायलाच पाहिजे, मी काळजी नाही घेणार तर कोण घेणार? नंदिनी म्हणते काळजी तर मी घेणारच ना, तुम्ही माझ्या किती मोठ्या मोठ्या गोष्टींची काळजी घेता, माझा जीव वाचवतात, माझ्यासाठी सगळ्या जगाच्या विरोधात जातात, माझा आनंद निवास वाचवला. आणि मध्ये जीवा म्हणतो की आनंद निवास घालवतो पण मीच. आणि जीवा म्हणतो की सगळ्यात मोठी चूक होती माझ्या आयुष्यातली आणि त्याहीपेक्षा मोठी चूक मी आजीचा दिलेला हार विकला. आणि जीवा म्हणतो की आता मागे वळून वाटतं, बाकी सगळं ठीक होतं पण हार नको विकायला होता. इकडे नंदिनी कुठल्या तरी विचारांमध्ये जाते आणि जेव्हा जीवाचं लक्ष जातं तेव्हा तो चुटकी वाजवतो
आणि म्हणतो कुठे हरवलीस? नंदिनी म्हणते की नाही. जीवा म्हणतो बरं बाबा वाट बघत असतील, मी जातो. जीवा म्हणतो की सावकाश जा आणि फोन कर पोहोचल्यावर. इकडे नंदिनी म्हणती हो. आणि जीवा गेल्यानंतर नंदिनी म्हणते की मी तुम्हाला शब्द देते जीवा, जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण तुमचा गेलेला मान आणि आजींचा विकलेला हार मी परत मिळवून दाखवेनच. आणि इकडे प्रेक्षकांनो रम्याने सगळं ऐकलेलं असतं आणि रम्या म्हणते की नंदिनी तुझा हा आनंद फार काळ टिकू देणार नाहीये मी. तुझा आणि काव्याचा आनंद लवकरच चिरडून टाकेल. आणि इकडे रम्या तिथून निघून जाते. तेवढ्यात तिला तिच्या आईची व्हॉइस नोट येते आणि रम्या म्हणते की आईची व्हॉइस नोट. जेव्हा ती ऐकायला सुरुवात करते तेव्हा तिची आई म्हणते की रम्या कामात असेल ना म्हणूनच फोन केला. मग मी आशाला विचारले तर नेमकी मानिनी येऊन उभी राहिली तिथे. नशीब माझं की तिने आमचं बोलणं ऐकलं नाही. पण हे बघ रम्या, त्या बाईचं नाव शोधायचा दुसरा मार्ग शोधला पाहिजे आपण. इकडे रम्याने ती व्हॉइस नोट बंद केलेली असते आणि तेवढ्यात तिथे विक्रम दादा येतात आणि ती म्हणते की मामा कुठे बाहेर निघालायस? विक्रम म्हणतात की नाही हो मीटिंग आहेत, मीटिंगला निघालोय. आणि इकडे बाबा तिला सांगतात की मी मीटिंगला चाललोय आणि लोगोचं काम कुठपर्यंत आलंय ते बघून घे आणि जीवालाही सांग प्रेझेंटेशनचा पहिला ड्राफ्ट रेडी ठेव. इकडं रम्या म्हणते मी सांगेल मामा, पण त्याने माझं ऐकलं पाहिजे. इकडे विक्रम दादा चिडतात, अगं मी सांगितलं तेवढं कर ना, निरोप दे ना त्याला. तेवढ्यात एक तिथली स्टाफ फाईल घेऊन येते आणि सरांना म्हणते की सर इथे सह्या करून द्या. आणि तेवढ्यात ते विक्रम दादा सह्या करत असतात. रम्या म्हणते की मी तुम्हाला तेच सांगत होते मामा, आपला लोगो तयार झालाय, मी लोकांना सांगून देऊ का मार्केटिंग करायला? विक्रम दादा म्हणतात की मला पाठवून दे, आपले सगळे क्लायंट्स नातेवाईक जे आसपासचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना आपण पाठवून देऊ. रम्या म्हणते की मामा आपल्या डेटाबेसला सगळ्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स नसतील ना, म्हणजे जो फ्रेंड सर्कल काव्या नंदिनी यांचे फ्रेंड्स. इकडे रम्याने हुशारीने त्या सुनीताचं नाव काढलेलं असतं प्रेक्षकांनो. बघा ती म्हणती काव्याचे नंदिनीचे फ्रेंड्स, मामीचे फ्रेंड्स. बघा त्या दिवशी आपल्या घरी जी आली होती, काय बरं नाव तिचं. आणि तेवढ्यात विक्रम म्हणतात की सुनीता. रम्या म्हणते की दिवाळीच्या दिवशी आली होती का ती? बाबा म्हणतात हो सुनीताच ते. ही रम्या म्हणते की सुनीता काय पूर्ण नाव तिचं? बाबा चिडतात आणि म्हणतात तुला काय करायचं तिच्या पूर्ण नावाशी? रम्या म्हणते की लोगो. बाबा म्हणतात तिला काय पाठवायचं, आपल्या डेटाबेसमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट आहेत तेवढ्यांनाच पाठव. बाबा गेल्यानंतर ही म्हणते की चला त्या बाईचं नाव तरी कळलं, अर्धी विक्ट्री तर इथेच झाली. त्या काव्याचं सिक्रेट फार काळ लपून राहणार नाही. आणि इकडे सासू सुना म्हणजे मानिनीताई आणि इकडे नंदिनी ह्या दोघी स्वयंपाक करत असतात आणि मानिनीताई विचारतात की जीवा पोटभर जेवलात का ग? नंदिनी म्हणते हो जेवलेत. मानिनीताई म्हणतात की जीवा ऑफिसला जायला लागल्यापासून घर बघ ना कसं शांत शांत झालंय, ते पण जरा जास्तच ओरडलेत. कधी कधी ना मुलांना ओरडताना बापाला स्वतःच्या रागाचा ताबाच राहत नाही बघ. नंदिनी म्हणते की बापांचं मुलांवरचं प्रेम कमी होत नाही. नंतर बहुतेक काव्याला नंदिनीला त्या पिऊने सांगितलेलं दिसते आणि नंदिनी तेच मानिनीताईंना सांगत असते की मध्ये मध्ये ओरडणारे बाबा ऑफिसमध्ये पिऊनला सांगत होते की जीवाला काय हवं मध्ये मध्ये चहा कॉफी नाश्त्याचं विचारत जा. नंदिनी म्हणते की पिऊन काकांनी हळूच येऊन नंतर सांगितलं मला. आणि ताई म्हणतात की ह्या पुरुषांना ना एकमेकांचं प्रेमही व्यक्त करता येत नाही आणि मनही करता येत नाही. मानिनीताई म्हणतात की आपण बायका कसं सगळे एकमेकीशी बोलून. तेवढ्यात तिथे त्या थोडस स्टॉप होतात आणि नंतर म्हणतात की बोलून टाकतो, तसं त्यांना जमत नाही ना. यावर नंदिनी म्हणते की आई खरंच सॉरी, मी आनंद निवाचच तुम्हाला सांगायला हवं होतं. मानिनीताई म्हणतात अगं नाही ठीक आहे, जे झालं ते आता त्याचा विचार नको करूस. मानिनीताई म्हणतात की जे झालंय आपण ते बदलू शकत नाही आणि ते गेलंय ते परतही आणू शकत नाही. नंदिनी म्हणते की पण आपण आशा कशाला सोडायची? मानिनीताई म्हणतात की म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? नंदिनी म्हणते की आजींच्या सोन्याच्या हाराबद्दलच बोलते. मानिनी काकू म्हणतात की अगं तो हार तर NRIने विकत घेतलायत ना, तो कसा परत आणता येईल? नंदिनी म्हणते की मी तेच तर म्हणते आई, NRI माणसाला शोधण्याचं काम माझं सुरूच आहे. नंदिनी म्हणते अहो मी ते काल सोनारांकडे गेले पण होते. नंदिनी म्हणते की मी त्या माणसाचे त्यांना डिटेल्स विचारलेत पण त्यांनी काही सांगितलं नाही. असं काही रिव्हील करणं असं त्यांच्या पॉलिसीत बसत नाही असं ते म्हणतायत. पण मी त्या माणसाला शोधणार
होणारच आहे. एकदा की ना हवी ती किंमत देऊन तो हार परत करा असं म्हणणार आहेत. मानिनीताई म्हणतात की अगं तो माणूस तुला कुठे सापडणार आहे, तो एव्हाना भारत देश सोडून गेलाही असेल. आणि प्रेक्षकांना इथे आता नंदिनी थोडासा पोर खेळ खेळते आणि ती म्हणते की 2 बोट देते आणि आई यातला 1 बोट निवडा ना. आणि मानिनी काकू म्हणतात की अगं, आणि नंदिनी म्हणते अहो निवडा ना. आणि मग मानिनी काकू सुद्धा प्रेक्षकांना 1 बोट निवडतात आणि नंदिनी म्हणते की हसून की आई तो माणूस कुठेच गेला नाहीये, भारतातच आहे. मानिनी काकू म्हणतात कमाल वाटते बाई मला तुझी खरंच. आणि काकू म्हणतात की मला याच्यावरनं ना कॉलेजचे दिवस आठवलेत. मी 2 मुठी समोर धरायचे विक्रम समोर. आणि काकू म्हणतात की तू म्हणते तसं होऊ दे, पण मनात एक भीती तरी आहेच ग. नंदिनी विचारते की कसली भीती. आणि काकू म्हणतात की जरी तो येणार आहे तुला सापडला, पण तो त्याचा हार आपल्याला परत देईल याची काय गॅरंटी. हे तर अगदी खरं बोलल्यात प्रेक्षकांना मानिनी काकू. मानिनी काकू म्हणतात की आय मीन आजच्या जगात कोण असं करतं ग. नंदिनी म्हणते आपण बघूयात ना काय करायचं ते. आणि म्हणते की आई तुमच्याकडे फोटो असेल ना त्या हाराचा. मानिनी काकू म्हणतात नाही ना ग, कधीच फोटो काढला नाही. वर्षभर तो हार जीवाकडे त्याच्या कपाटात असायचा. आईंच्या वाढदिवसासाठी तो हार बाहेर काढायचो, त्याच्यावर फुलं वगैरे उधळायचो आणि कधी लक्षातच आलं नाहीत का त्याचा फोटो काढायचा. आणि ती काकू म्हणतात त्यामुळे एकही फोटो नाही येत आपल्याकडे. तो हार कसा आहे हे ठळक लक्षात आहेत माझ्या. नंदिनी म्हणते ठीक आहे, काहीही झालं तरी तो हार मला परत मिळवायचा आहे ताई. नंदिनी म्हणते की तो हार म्हणजे हार नाही, तो माझ्यासाठी आता स्वाभिमानाचा प्रश्न झालाय. माझा स्वाभिमान जपण्यासाठी जीवनने तो हार विकला. गेलेला त्यांचा मान परत मिळवण्यासाठी आता तरी मला तो हार परत मिळवायचा आहे. नंदिनी म्हणते की माझे बाबा नेहमी म्हणायचे जे आपलं असतं ते आपल्याकडं परतच येतं. तसे जेव्हा माझ्या आयुष्यात आले तसा तो हारही परत माझ्या आयुष्यात येईल की. नंदिनी ठाम निश्चय करते आता काहीही झालं तरी तो हार मी परत मिळवेन. मानिनी काकूही म्हणतात की मिळवशील नक्की मिळवशील. मानिनी काकू म्हणतात माझा ना तुझ्यापेक्षाही तुझ्यावर जास्त विश्वास आहे आता. मानिनी काकू म्हणतात की माझी नंदिनी बोलून नाही करूनही दाखवते. इकडे आता रात्र झालेली असते, सगळ्या ऑफिसमधनं घरी परतलेले असते आणि इकडे वसू आत्याला रम्या नाव सांगते की त्या बाईचं नाव होतं सुनीता. आणि वसू आत्या म्हणतात का तुला नाव कळालं, मग आडनाव काय आहे. रम्या म्हणते तेच तर नाही ना कळालं. वसू आत्या म्हणतात काय ग रम्या. रम्या म्हणते की अगं फक्त नावच कळलं मामाकडून, मला फक्त हे कळत नाहीये सुनीता या नावावरून त्या बाईला कसं शोधायचं. वसू आत्या म्हणतात की रम्या कधी कधी नाव गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात पण ते आपल्याला दिसत नाही. रम्या म्हणते की म्हणजे. वसू आत्या म्हणतात अगं रम्या मानिनीच्या फोन मध्ये नसेल का त्या सुनीताचा नंबर. रम्या हसून म्हणते हो ग, आणि मामी तर त्या सुनीताचा नंबर आपल्याला द्यायलाच बसलीये. वसुताई हा घ्या सुनीताचा नंबर. आता म्हणतात आगाऊपणा करू नको उगच. रम्या म्हणते कशी बोलतेस तू. वसू आता म्हणतात कशी बोलतेस म्हणजे. रम्या ग मानिताच्याच मोबाईल मध्ये असणार ना त्या सुनीताचा नंबर. आणि इकडे वसू आत्या म्हणतात की आज रात्री सगळे झोपलेत ना, आपण मानिनीच्या रूम मध्ये जाऊ, तिचा मोबाईल शोधू आणि तिच्या मोबाईल मधनं त्या सुनीताचा नंबर काढू. वसू आत्या म्हणतात की एकदा का नंबर मिळाला आपलं काम झालं. आणि प्रेक्षकांना इकडे लगेच त्यांनी पार्थचा सीन दाखवलेला. पार्थ कोणाच तरी नंबर घेतो आणि तो लिहित असतो. तेवढ्या तिथे त्याला ते काव्याचं त्याने ड्रॉ केलेलं होतं आणि त्यामुळे तो त्याच्यावर न लिहिता त्याच्या डायरीवर तो नंबर लिहितो आणि त्यानंतर त्या काव्याच्या चित्राकडे तो बघतच असतो. तेवढ्यात त्याला तिथे काउन्सिलरचा फोन येतो आणि तो थोडा खडबडून जातो. आत म्हणतो की बरेच दिवस झाले आपली भेट नाही झाली. ती काउन्सिलर म्हणते की अहो पार्थ देशमुख मी तुमचे नातेवाईक नाही, काउन्सिलर आहे. त्या म्हणतात की आपली भेट रोज नाही महिन्यातनं एकदाच ठरलेली असते. पार्थ म्हणतो की ह्या महिन्यात आपण भेटलोच नाहीत ना. ती काउन्सिलर म्हणते की मी निरोप दिला होता, तुम्ही आलातच नाही. प्रेक्षकांना पार्थला आठवतं की काव्या जेव्हा म्हणते 3 महिनेच झालेत, आता भेटावं लागल काउन्सिलर यांना. पार्थ म्हणतो त्याचं काय आहेत ना. तेवढ्यात ते काउन्सिलर म्हणतात की काय डिवोर्स कॅन्सल करतायत का. आणि पार्थ म्हणतो माझ्यापेक्षा जास्त घाई तुम्हालाच झालेली दिसते मॅडम. आणि प्रेक्षकांनो आपण बघतो की काव्या सुद्धा रूम मध्ये एंट्री करते आहेत. पार्थ
म्हणतो की काव्याची एक्झाम जवळ आली आहेत, त्यामुळे काही जमणार नाही, एक्झाम झाली तर भेटूयात ना. काउन्सिलर म्हणतो की अरे वा, त्यांच्या अभ्यासाची बरीच काळजी आहे तुम्हाला. आणि पार्थ म्हणतो की मला त्यांना कलेक्टर झालेलं बघायचंय मॅडम. आणि इकडे प्रेक्षकांनो ही काव्या सगळं ऐकत असते. पार्थ म्हणतो की त्यासाठी सगळं चाललेलं आहे. पार्थ म्हणतो काय ना, एक वेळ आमच्या नात्याचं भविष्य ठरलं नाही तरी चालेल, पण त्यांच्या IASचं भविष्य लखलखलंच पाहिजे. आणि त्या काउन्सिलर म्हणतात की तुमच्या नात्याचं आणि त्यांच्या IASचं भविष्य अगदी उज्ज्वल आहेत. आणि ती काउन्सिलर म्हणते की मी एवढे कपल्स बघितले आणि त्यावरून सांगते की तुमचा डिवोर्स होणार नाही, हे लिहून घ्या. प्रेक्षकांनो, इकडे त्या काउन्सिलरने असं सांगितल्यावर इकडे हा पार्थ आहेत ना, तो क्रॉस फिंगर करतो. त्या काउन्सिलर म्हणतात की काव्याची परीक्षा झाली की कळवा मला. पार्थ म्हणतो की कळवतो. आणि तेव्हाच त्याला कळतं की कोणीतरी आपल्या मागे उभा आहेत, म्हणून तो पाठीमागे बघतो तर काय, काव्य असते. काव्या जवळ येते आणि म्हणते की कोणाशी बोलत होता. पार्थ म्हणतो की तुमच्या सवतीशी बोलत होतो. काव्याला थोडं विचित्रच वाटतं आणि नंतर पार्थ म्हणतो की इथे एक जपत नाहीये, दुसरी कुठे करू. काव्या म्हणते की काय बोलतायत देशमुख, इतका त्रास देते का मी तुम्हाला. काव्या म्हणते की हा. आणि पार्थ उभा राहतो आणि म्हणता की हे तुम्ही मला विचारतायत की सांगतायत. काव्या म्हणते की मी पण कोणाशी बोलते, बोलण्यात तुमचा हात कोण धरू शकेल, सांगतात मला तुमच्याशी नाही बोलायचं. आणि काव्या तिथनं निघून जाते. तेवढ्यात पार्थ तिला आवाज देतो की काव्या. आणि पार्थ तिला सांगतो की काउन्सिलर मॅडमचा फोन होता. आणि काव्या म्हणते की काय म्हणालात त्या. पार्थ म्हणतो त्यांच्याकडे दुसरा काय विषय असणार आहे. पार्थ म्हणतो की भेटायला बोलवत होत्या. पार्थ म्हणतो की डोंट वरी, मी त्यांना आता सांगितलंय की आता नाही भेटू शकत, नंतर भेटूयात. प्रेक्षकांनो, काव्या म्हणते की नाही का, असं का सांगितलं तुम्ही त्यांना. पार्थ म्हणतो का म्हणजे आता तुमची परीक्षा आहेत ना, तर वेळ जाईल त्यात. प्रेक्षकांनो, काव्या म्हणते की कोर्टाचे नियम असतात काही, आपला डिवोर्स फाईल झालेला आहे, त्यामुळे आपल्याला असे कोर्टाचे नियम नाही मोडता येणार देशमुख. पार्थ म्हणतो की नियमात अडकणार असाल तर त्यांनी सांगितलं असतं तसं. पार्थ म्हणतो की जाऊयात आपण नंतर भेटायला. आणि इकडे ही काव्या थोड्या वेगळ्या नजरेने पार्थकडे बघते आणि म्हणते की एक मिनिट. काव्या म्हणते की त्यांनी तसं काही सांगितलंच नाही का, तुम्ही तसं काही विचारलंच नाही. पार्थही थोडा विचार करून म्हणतो की दोन्ही. हे बघा, माझं ठरलं आहे की तुमची परीक्षा आहे, त्यामुळे नंतरच भेटायचं. काव्य थोडी बिस्कूनच बोलते आणि म्हणते की ऐका, आपण नको असं ठरवायला, तुम्ही त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा हे प्रॉब्लेम असेल किंवा आम्ही येतो ठरलेल्या तारखेला भेटायला, हे इश्यू नाहीये, त्यांना तसं सांगून टाका. आणि प्रेक्षकांना ही काव्य असं बोलल्यानंतर लगेच पार्थ म्हणतो की तुम्हाला डिवोर्स हवाय का. आणि प्रेक्षकांना इकडे ह्या काव्याची द्विधा मनस्थिती झालेली असते आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आणि प्रेक्षकांनो, प्रोमो मध्ये असं दाखवलेलं आहेत की, आणि प्रेक्षकांनो इकडे नंदिनी जीवाला म्हणते की खाऊन घ्या आणि जीवा म्हणतो की खरंच नकोय. नंदिनी म्हणते की आता जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर मला दुसरी पद्धत वापरायला लागेल. आणि जीवा म्हणतो की कोणती पद्धत. आणि प्रेक्षकांनो, जसं जीवाने केलेलं असतं तसंच इथेही नंदिनी पद्धत वापरते की हा घास नंदिनीचा. प्रेक्षकांनो, इथे ब्रेकफास्ट टेबलवर सगळे बसलेले असतात आणि नंदिनी म्हणते की हे स्केच तुम्ही काढलंय. तर पार्थ म्हणतो की हो. आणि नंदिनी म्हणते की आई, तुम्ही त्या हाराचं वर्णन सांगा, पार्थ त्याचं स्केच काढतील, तो आपण पेपरला देऊ. आणि इकडे हा पार्थ ते स्केच काढत असतो. आणि इकडे ही रम्या म्हणते की आपण मामीच्या रूम मध्ये जाऊ आणि तो फोन चेक करू. प्रेक्षकांनो, इकडे ही वसू आत्या मानिनीच्या रूम मध्ये जाते आणि दोन्ही फोन घेते, म्हणजे नंबर शोधत असते. तेवढ्यात तिथे काव्य येते प्रेक्षकांनो. आणि इथेच या मालिकेचा प्रोमो सुद्धा संपतो. तुम्हाला आजची मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत बाय बाय.